मित्रांनो, ही गोष्ट अविनाश गुरव यांची आहे. त्यांनी या गोष्टीमध्ये त्यांच्या मित्राचा एक भयानक आणि थरारक असा अनुभव सांगितला आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या या गोष्टीला. ही कथा सासवडमधली आहे. त्यांचा मित्र सुभाष हा वर्षातून एकदाच मुंबईवरून त्यांच्या कुटुंबासोबत गावी सासवडला जात असायचा. त्याचा मोठा भाऊ कैलास हाही गावी गेलेला असताना असाच एक दिवस गावी तो त्यांच्या 4-5 मित्रांसोबत बसला होता. तेव्हा त्यांच्या भूतांच्या गोष्टी हा विषय चांगलाच रंगात आला होता. न राहून कैलास बोलला, "अरे बंद करा रे तुमचे हे असले फालतू विषय, भूतबीत काही नसतं." त्यावर एक मित्र म्हणाला, "तुला काय माहीत आहे, तू राहतोस तिकडे मुंबईमध्ये, जिथे रात्रंदिवस लाईट असते. इथे 7 वाजले की अंधार पडतो आणि ही भूतं बाहेर पडतात." कैलास हसत हसतच बोलला, 7 वाजताच भूतं दिसतात तुम्हाला? म्हणजे लवकरच बसता तुम्ही. त्यावर दुसरा मित्र म्हणाला, "लांब कशाला जायचं? आपला तो जुना पूल आहे ना, तो ओढ्यावरून जातो बाजारपेठेकडे, तिथे पण भूतं दिसतात दिवसा ढवळ्या. आता नवीन रस्ता झाल्यामुळं तिकडं कोण जात नाही, पण जो गेला तो मेलाय." कैलास पुन्हा जोरजोरात हसतच बोलला, "काय तू पण म्हणे जो गेला तो मेला? तुम्हाला ना गावात काही टाईमपास नाही आहे, म्हणून तुम्हाला हे सर्व सुचतंय, बाकी काही नाही." त्यावर एक मित्र कैलासला समजावू लागला, "हे बघ कैलास, तो जे सांगतोय ते खरं आहे. गावातल्या आडबाजूला अशा खूप घाण जागा आहेत, तिथे आम्हीसुद्धा दिवसाचं पण जात नाही." कैलास त्या सर्वांकडे कुचेष्टेने पाहतच बोलला, "अरे आडबाजू घाण नाहीत तर तुम्ही अडाणी आहात आणि तुमच्या डोक्यात घाण भरले." कैलासचे हे शब्द कानावर पडताच त्यांच्यातला एक जण ताडकन उभा राहिला आणि रागारागतच बोलला, "अरे तुला काय माहीत आहे का? तुला गावातला शाम्या आणि तो इसन्या कोतवालाचा माहीत आहे ना? ते त्या पुलावरच्या भूतामुळं मेलीत आणि अशा लई केसेस झाल्यात गावात, आणि आम्हाला अडाणी म्हणतोय." अजून एक जण म्हणाला, "ती परटाची सगुना काकी फाटी गोळा करायला गेली होती पुलाखाली, आणि त्यानंतर घरातून बोंबलत जायची रात्रीची पुलाकडं, आणि मेली आठवड्यातच." दुसऱ्याने सांगितलं, "त्या सगुनेला तर आम्हीच आणलं होतं पुलाखालून. ती निसान झाली तरी घरी कशी आली नाही म्हणून आम्ही 7-8 जण गेलो होतो तिला शोधायला, आणि ती पुलाखाली बसून बडबड करत होती. आम्हाला सगळ्यांना आवरत नव्हती ती म्हातारी. अचानक बेशुद्ध पडली तेव्हा कुठं तिला उचलून आणली, नाहीतर आम्हीच गार झालो होतो तेव्हा." कैलासने त्यांना तो जुना पूल कुठे आहे याची विचारणा केली. त्याला एकाच अटीवर त्यांनी तो पूल कुठे आहे ते सांगितलं, आणि ती अट अशी होती की तू कधीच तिकडे जायचं नाही, आणि कैलासने ते कबूलही केलं. पण या सर्वांना भूत वगैरे काहीच नसतं हे दाखवावंच लागेल असा विचार करून कैलास त्या पुलाकडे गेलास. मे महिना चालू असल्याने कैलास पुलापर्यंत जाईपर्यंत चांगलाच घामाघूम झाला होता. कैलास पुलावर येताच त्याला तिथे कमालीचा गारवा जाणवला. तो मनातच पुटपुटला की एवढी मस्त, रम्य आणि थंड जागेला हे लोक घाबरतात, मूर्ख कुठले. तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. सूर्य डोक्यावर होता. उन्हाचा चांगलाच प्रभाव पडलेला असताना पुलावर कमालीचा गारवा होता, म्हणून कैलास तिथेच थांबला थोडा वेळ. आता कैलासने तिथून निघण्याचा निर्णय घेतला, आणि तितक्यात त्याला तिथे एक कुल्फीवाला येताना दिसला. तो कुल्फीवाला जवळ येताच त्याला कैलासने एक कुल्फी द्या म्हणून सांगितलं. तरी तो कुल्फीवाला पुढेच चाललाय हे पाहून कैलास जोरात सोडून बोलला, "ओ कुल्फीवाले, अहो एक कुल्फी द्या बोललो." तो कुल्फीवाला तिथेच थांबला आणि डेऱ्यातून कुल्फी काढू लागला. कुल्फीवाला कैलासपासून 15 ते 20 फुटावर असेल. कैलास एका जागी बसून घामाघूम झालेल्या शरीराला गारवा लागल्याने तो सुखावला होता आणि सुस्तावलासुद्धा होता. त्याने कुल्फीवाल्याकडे उठून न जाता हाताने इशारा करत, "कुल्फी आणा इकडे," असं म्हटलं, आणि पुलाशेजारील परिसरावरून नजर फिरकावू लागला. कुल्फीवाल्याने डेऱ्यातून कुल्फी काढली आणि कैलासकडे देत म्हणाला, "घ्या शेठ तुमची कुल्फी." कैलासने कुल्फी घेण्यासाठी त्याकडे नजर केली आणि कुल्फी घेण्यासाठी पुढे केलेला हात विजेच्या गतीने झटकन मागे घेतला. त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली होती. त्याने पाहिलं की कुल्फीवाला त्याच्यापासून 15 ते 20 फुटावर म्हणजे लांब बसला होता, पण त्याचा हात कुल्फी घेऊन कैलासच्या अगदी जवळ आला होता.
कैलासने एक नजर कुल्फीवाल्याकडे टाकली तर तो जोरजोरात हसत होता. कैलासने आव बघितला न ताव तिथून माघारी धूम ठोकली. पुलाच्या एका टोकावर पोहोचताच त्याला एक बैलगाडी दिसली. तो धावतच बैलगाडीजवळ गेला आणि बैलगाडीतल्या माणसाला ओरडून सांगू लागला. त्या माणसाचा हात लांब झाला. म्हणून बैलगाडीवाला माणूस बैलगाडी जोरजोरात पळवत होता आणि त्याने कैलासला बैलगाडीत बस म्हणून इशारा केला आणि कैलासला गाडीत चढायला स्वतःचा हात पुढे केला. कैलास पाहतो तर काय, बैलगाडीतल्या माणसाने देखील हात लांब केला होता. आता कैलास खूप घाबरला होता. त्याने गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे धाव घेतली तसा कुल्फीवाला आणि तो बैलगाडीवाला कैलासकडे पाहत जोरजोरात हसत होते आणि मधूनच जोरजोरात ओरडत होते, थांब थांब. कैलास जीव मुठीत घेऊन पळतच राहिला आणि गावात आला. तो पूर्ण घामाघूम झाला होता. धावून धावून गुदमरला होता. घरासमोर येताच कैलासने अंग जमिनीवर जोखून दिलं. थोड्या वेळाने घरच्यांचे लक्ष कैलासकडे गेले. हा असा काय करतोय म्हणून त्याला विचारलं तर कैलासने झाला प्रकार घरच्यांना सांगितला आणि त्याच रात्री कैलास झोपेतच चालत घराबाहेर निघाला आणि त्याला गावातल्या एका माणसाने पाहिलं आणि त्याला विचारलं, कुणीकडे निघाला म्हणायचं एवढ्या रातच्याला. पण कैलासने त्याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही. हे बघून त्या माणसाने पुढे जाऊन त्याचा हात पकडला आणि म्हणाला, अरे तुला विचारतोय कुठं निघालास. कैलासने त्याचा हात जोरात झटकला आणि त्याच्याकडे पाहिलं. कैलासचा विद्रूप चेहरा आणि पांढरे फटक डोळे बघून तो जोरजोरात बोंबलू लागला. त्याच्या आवाजाने संपूर्ण गाव जागं झालं. झाला प्रकार त्याने सर्वांना सांगितला, पण तोपर्यंत कैलास खूप पुढे निघून गेला होता. गावकरी कैलासच्या शोधात त्या जुन्या पुलाजवळ आले. तिथे पाहतात तर काय, कैलास एकाच जागेवर भोवऱ्यासारखा फिरत होता. काही वेळातच तो जमिनीवर कोसळला. 7-8 जणांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण कैलास त्यांना हलत देखील नव्हता. त्यांच्यातल्या एका जाणत्या माणसाने हातात माती घेतली आणि काहीतरी पुटपुटत ती माती कैलासच्या अंगावर फेकली. तेव्हा कुठे कैलासला उचलण्यात लोकांना यश आलं. हे सर्व झाल्यामुळे कैलासच्या घरचे दुसऱ्याच दिवशी त्याला मुंबईला घेऊन आले. त्यानंतर कैलास खूप आजारी राहू लागला. घरच्यांनी खूप दवाखाने केले, पण डॉक्टरांना आजाराचे निदानच कळून येत नव्हते. काही जणांनी हा प्रकार जादूटोण्याचा दिसतोय, तुम्ही तांत्रिक मांत्रिकाकडे जा असा सल्लाही त्याच्या घरच्यांना दिला. पण त्याचे वडील पेशाने वकील होते. त्यांचा या तांत्रिक मांत्रिकांवर अजिबात विश्वास नव्हता आणि अशातच 4 महिन्यांनी कैलासचे दुर्दैवी निधन झाले. तर मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.